दोस्ती तो एक इश्क है, जब नए दोस्त मिल जाते हैं तो पुराने भूल जाते हैं। जब नए दोस्त मिल जाते हैं तो पुराने भूल जाते हैं, मगर जब नए दोस्त ठुकराते हैं तो पुराने दोस्तों की याद आती है, तो पुराने दोस्तों की याद आती है। अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील श्री नवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील 1988च्या इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा तब्बल 38 वर्षानंतर पहिल्यांदाच श्री नवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय करंजी येथे संपन्न झाला। मात्र तब्बल 38 वर्षानंतर स्नेह मेळावा विद्यार्थी विद्यार्थींना एकत्र आणणे हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता। ना कुणाचा फोन नंबर, ना कुणाचे गाव ठाऊक, मात्र 1988च्या बॅचच्या हरिभक्त परायण विठ्ठल मुटकुळे यांनी पुढाकार घेत दैनिक सकाळचे पत्रकार तुळशीदास मुखेकर, बाबा मोरे, प्रमोजी दीक्षित, मच्छिंद्र अकोलकर, अनिल अकोलकर यांच्या मदतीने श्री नवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय करंजी येथे जात सर्वांचे मोबाईल नंबर आणि पत्ते मिळवत मैत्री गर्भगिरीची हा व्हॉट्सअप ग्रुप ओपन करत 38 वर्षानंतर प्रथमच सर्वांना एकत्र आणत मैत्रीच्या जगात नवा इतिहास निर्माण केला आहे। दोस्ती हम नहीं छोड़ेंगे, छोड़ेंगे हम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे। ए दोस्ती हम नहीं छोड़ेंगे, छोड़ेंगे हम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे। मी बऱ्याच दिवसापासून विचार करत होतो की 1988च्या बॅचचे सगळे आपले बालमित्र मैत्रिणी एकत्र करून स्नेह मेळावा घेण्याचं ठरवलं होतं। परंतु मी काही दिवस मुंबईला असल्याकारणाने आणि सगळे विद्यार्थी विखुरले गेले, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलेले असून त्यांचा कॉन्टॅक्ट मिळवणं फार अवघड होतं। परंतु मी करंजीला आल्याच्या नंतर सर्वांच्या भेटी घेतल्या, त्यांच्या घरी गेलो आणि त्या घरी गेल्याच्या नंतर सर्वांची लिंक लागली, नंबर मिळवले आणि ग्रुप तयार केला। ग्रुपवर मेसेज टाकल्यानंतर एक 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 दोन दोन रोज 4-5 जण ग्रुपला जॉईन व्हायचे आणि त्या ग्रुपला जॉईन होता होता ते लहान झाडाचं मोठं झाडं आणि टोटल 118 लोकांचे कॉन्टॅक्ट झाले। आज सर्वांनीच आनंद घेतला। याचा सर्वात मोठा आनंद मला माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये मिळालेला आहे। तब्बल 84 वर्ष वयाच्या शिक्षिका आणि 55 ते 60 वयोगटातील विद्यार्थी विद्यार्थिनी हा एक अनोखा मित्र मैत्रिणींचा संगम नवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय करंजी येथे स्नेह मेळाव्यानिमित्त पाहावयास मिळाला। यामुळे
विद्यार्थ्यांच्या आनंदाला अक्षरशः पारावार उरला नाही. तेरे जैसा यार कहाँ ऐसा यार याद करेगी दुनिया तेरा मेरा फसाना तेरे जैसा यार कहाँ ऐसा यार आम्ही 10वीला 1988 साली होतो. त्यानंतर सुमारे 38 वर्षानंतर आम्ही एकत्र आलो आणि हा स्नेह मेळावा आयोजित केला आहे. खरं म्हणलं तर आम्हाला इतका आनंद झालेला आहे की आम्ही पुन्हा वर्गात आलोत, सर्व एकत्र बसलोत, मुलं मुली, आणि विशेष म्हणजे उशिरा आलो म्हणून छेडी पण खाण्याचा आनंद आम्ही या दिवशी घेतलेला आहे. खरं तर मित्र गारव्यासारखा हवा म्हणतात, त्याप्रमाणे आम्ही हा क्षण आयोजित केला आणि एन्जॉय केला आणि सर्व मित्रमैत्रिणीच्या सुखदुःखात यापुढे एकत्र येऊन सामील होणाऱ्याचा संकल्प केला आहे. या स्नेहमेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अनुभवी शिक्षिका कलावती अकोलकर, तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य संजय मस्के, साहेबरावजी शिंदे, सुंदर खुडे, दामोदर मचे, पोलीस उपनिरीक्षक वसंत जिवडे आदी उपस्थित होते. बऱ्याच बॅचचं गेट टुगेदर व्हायचं. आम्हाला वाटायचं आमचं पण झालं पाहिजे. बऱ्याच वेळा मुलांचं काही कॉन्टॅक्ट झालं, त्यांना सांगितलं, पण ते करू करू असं करता करता आजचा दिवस उजाडला. आम्हाला सगळ्या मैत्रिणींना भेटून खूप आनंद झाला. परत आम्ही जसे 16-17 वर्षाचे 10वीचेच मुलं आहेत, अशाप्रमाणे आजचा दिवस आम्हाला अनुभवायला मिळाला. पाथर्डीवरून आले. घरच्यांनी इतका फोर्स केला, तू जा, खूप आनंद आहे, खूप छान आहे. मला पण यायची इच्छा नव्हती, पण घरच्यांनी जबरदस्ती फोर्स केला जा म्हणून. मग आले, पण खूप छान वाटलं. एकदम स्वतःसाठी आज जिंदगी कधी आपण जगलो आहे असं वाटलं. स्त्रीला एवढंच स्वातंत्र्य आज भेटलं आहे, घरातून बाहेर निघायचं. नाही तर घर आणि चूल मूल याच्या एवढं काही जग नव्हतं. आज समजलं आहे मैत्री काय असते ते. खूप छान मैत्री, म्हणजे खूप शेवटपर्यंत अशीच असावं.
मी श्रीगोंद्यावरून आलेली आहे आणि तसं जर पाहिलं तर आमचं म्हणजे महिन्यापासूनच असं नियोजन चालू होतं, एकमेकाशी कॉन्टॅक्ट चालू होते, मैत्रिणींचे पण फोन व्हायचे आमचे, तू ये पैसे टाक, तू नाही आहेत, म्हणजे त्यांना असा विश्वास नसायचा की पैसे जर दिले नाही तर मी येते किंवा नाही येते, म्हणून त्यांनी पण मला जास्त फोर्स केलं. आणि विशेष सांगायचं म्हणजे आज आम्ही जर एकत्र आलो ना तर आम्ही हे विसरूनच गेलो की आम्ही गृहिणी आहेत म्हणून, असं हे विसरूनच गेलो. एकमेकीशी एकदम मस्त मनमोकळ्या गप्पा मारल्या, सुखदुःखाचं पण विचारलं, तू कुठं राहती, काय करती, किती मुलं, काय, असं म्हणजे मैत्री खरंच खूप लहानपणाच्या मैत्रिणी. आम्ही सगळ्याबरोबर शाळेला जाणाऱ्या. आज या ठिकाणी मला एक अतिशय अनोखा असा कार्यक्रम पाहायला मिळाला. परिसरातील 7-8 खेड्यातली मुलं करंजी हायस्कूलमध्ये जी शिकत होती आणि ती शिकून बाहेर पडल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या कष्टानं त्यांनी प्रगती केलेली आहे आणि त्यांचे आज संसार अतिशय व्यवस्थित चाललेले आहेत. त्यांची मुलं बाळंसुद्धा अतिशय वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घेऊन वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करत आहेत. हे पाहून अतिशय समाधान वाटलं. कार्यक्रमामध्ये या सर्व विद्यार्थ्यांमध्ये एक मैत्रीचं नातं घट्ट झालेलं मला पाहायला मिळालेलं आहे. हे सगळे मित्रमंडळ अतिशय आनंदानं एकमेकाशी गप्पा गोष्टी करत होते आणि कार्यक्रमामध्ये एकदम एकमेकाविषयी अतिशय तल्लीन झालेले होते. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जरी गेलेले असले, पुण्या, मुंबई किंवा इतर मोठ्या शहरामध्ये जरी काही मुलं विद्यार्थी स्थायिक झालेले असले तरी त्यांची गावाच्या भूमीबद्दल नाळ तुटलेली नाही आहे. हे सगळं एकत्र येतात आणि कार्यक्रम करतात. एक सामाजिक ऐक्य, सामाजिक बांधिलकी, एकमेकाच्या सुखदुःखात ती सामील होतात. हे पाहून अतिशय आनंद होतो. 1988च्या श्री नवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील 1988च्या 10वीच्या बॅचच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी तब्बल 38 वर्षानंतर सर्वांनी एकत्र येत मैत्रीचा उत्सव साजरा करत मैत्रीच्या जगात नवा इतिहास निर्माण केला आहे. श्री नवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय करंजी येथून प्रतिनिधी कृष्णा लवांडेसह जिंदगी न्यूज नेटवर्क, त्रिभुवनवाडी, पाथर्डी.
शैक्षणिक, सामाजिक, राजकीय घडामोडींचे आपले हक्काचे व्यासपीठ, सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क.